नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत असे असंख्य आजारावर गुणकारी, पौष्टिक आणि शक्तिवर्धक असे 5 किलोच्या अचूक प्रमाणात मेथीचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 150 ग्रॅम बदाम, 150 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम तीळ, 150 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम पिस्ता, 1 चमचा बडीशोप, 1 जायफळ, 20 ग्रॅम खसखस आणि सुंठ विलायचीची पूड घेतलेली आहे। त्यानंतर 2 दिवस तुपात भिजवलेली मेथी पेस्ट आणि 500 ग्रॅम तूप घेतलेले आहे। ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर 1 किलो खारीक वाळवून बी काढून आणि 500 ग्रॅम खोबरे हे दोन्ही व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। हे सर्व दोन्ही मिळून 1 किलो पावडर आहे। या प्रमाणातील लाडवासाठी 1.5 किलो गूळ पुष्कळ होतो। त्यानंतर आपण त्यासाठी 4 वाटी किंवा 700 ते 800 ग्रॅम गव्हाचे पीठ घेणार आहोत। तुम्ही गहू पीठ किंवा शिंगाडा पीठ हे दोन्ही घेऊ शकता। आता मी मेथीची पेस्ट कशी केली ते सांगते। त्यासाठी एक छोटी वाटी मेथी व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेतली। त्यानंतर थंड झाल्यावरती मिक्सरला बारीक करून घेतली आणि 2 दिवस अर्धा कप तुपात व्यवस्थित मिक्स करून मुरवण्यासाठी ठेवली। चला तर आता कढईत 2 चमचे तूप घालून घेऊयात। त्यात बदाम मिडियम हीटला व्यवस्थित परतून घेऊयात। बदाम परतून झाले का त्यानंतर त्याच कढईत काजूही परतून घेऊयात। हे दोन्ही परतण्यासाठी खूप कमी तेल लागते। त्यानंतर आपले तीळ व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेऊयात। तीळ ड्राय रोस्ट करून झाल्यानंतर त्यानंतर खसखसही रोस्ट करून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित एका डिशमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्यात कढईत 1 चमचा तूप घालून पिस्ता व्यवस्थित परतून घेऊयात। आपले ड्रायफ्रूट परतून झालेले आहे। आता आपण बडीशोप भाजून घेऊयात। त्यानंतर तूप घालून डिंक व्यवस्थित तळून घेऊयात। त्यासाठी डिंक थोडा थोडा घालून व्यवस्थित फुलून घ्यायचा आहे। एकदम घालायचा नाही, एकदम घातला तर तो व्यवस्थित तळला जाणार नाही। आपले ड्रायफ्रूट आणि डिंक तळून झालेले आहे आणि ते थंड होण्यासाठी ठेवूयात। त्यानंतर आपण खारीक आणि खोबऱ्याची पावडर भाजून घेऊयात। त्यासाठी मी 2 चमचे तूप घातलेले। खारीक आणि खोबऱ्याची पावडर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ती परातीत काढून घेऊयात। त्यानंतर गहू पीठही 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊयात। त्यात आपण राहिलेले सर्व तूप घालून घेऊयात। पीठ भाजण्यासाठी मी आणखी तूप घालून घेतलेले आहे आणि पीठ खमंग व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। पीठ भाजल्यानंतर ते परातीत काढून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित थंड झालेले आहे। त्यानंतर थंड झालेले ड्रायफ्रूट हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊयात आणि आपला तळलेला डिंकही बारीक करून घेऊयात। हे सर्व जिन्नस म्हणजे ड्रायफ्रूट आणि डिंक हे आपल्या खारीक खोबऱ्याच्या आणि पीठ घालून घेतलेल्या परातीत घालून घेऊयात। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेऊयात आणि गूळ विरघळण्यासाठी कढईत 2 चमचे तूप घालून घेऊयात। त्यात गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गूळ विरघळून घेतला की गॅस बंद करून घेऊयात आणि त्यात भिजवलेली मेथीची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे गुळाचे मिश्रण आपल्या लाडवाच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर गुळाचे आणि मेथीचे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात सुंठ विलायचीची पावडर आणि अर्धा कप जायफळ किसून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच लाडू वळवून घ्यायचे आहे। थंड झाल्यावर मिश्रण कोरडे होते तर ते पुन्हा थोडेसे गरम करून लाडू वळवून घ्यावेत। तुम्ही बघू शकता आपले लाडू खूप मस्त झालेले आहे। या प्रमाणात 5 किलो लाडू बनवून तयार होतात आणि खायला खूप चविष्ट, पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।